बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल अनेकांना धक्का देणार आहे। भाजप जेडीयूच्या एनडीएला प्रचंड मोठं बहुमत मिळालंय, तर काँग्रेस आरजेडीच्या महागठबंधनाची तितकीच मोठी पिछेहाट झाली आहे। राजकारणामध्ये मिळणाऱ्या यशाचं श्रेय अनेक जण घेतात, पण अपयशाचं धनी कुणी होत नाही। आता एनडीएच्या या विजयाचं श्रेय भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला जसं जातं, तसं ते जेडीयू आणि नितीश कुमारांच्या लोकल कनेक्टलाही द्यावं लागतं। यंदाच्या या निकालाचे आकडे बघितले तर भाजपने जेडीयूपेक्षा जास्त जागा मिळवल्यात। गेल्या निवडणुकीतही भाजपने अधिक जागा मिळवल्या होत्या, पण नितीश कुमार आरजेडी सोबत जाऊन मुख्यमंत्री झाले। 2-2.5 वर्षांमध्ये त्यांनी पलटी मारली आणि गेल्या वर्षी नितीश कुमार पुन्हा भाजपसोबत आले आणि भाजपने आपल्या जागा जास्त असतानाही त्यांना मुख्यमंत्री पद दिलं। यावेळी भाजपच्या तुलनेमध्ये जेडीयूच्या जागा वाढल्या आहेत, त्यामुळे विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष ठरलेला आणि आजवरती उपमुख्यमंत्री पदावरती समाधान मानलेला भाजप मुख्यमंत्री पदावरती दावा सांगणार का, की दिल्लीतल्या सत्तेला असलेला जेडीयूचा टेकू मजबूत करण्यासाठी पुन्हा नितीश कुमारांनाच मुख्यमंत्रीपदी बसवणार? आणि जर भाजपने मुख्यमंत्री पदावरती दावा सांगितलाच तरी संधी कुणाला मिळेल? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू। आता बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण होऊ शकतो याचा अंदाज व्यक्त करण्याआधी नितीश कुमारांच्या राजकारणावरती एक नजर टाकू। नितीश कुमार हे सन 2000 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, पण बहुमत सिद्ध करता न आल्यानं त्यांचं सरकार केवळ 7 दिवसांमध्ये कोसळलं। पुढे 2005 मध्ये लालू प्रसाद यादवांच्या सत्ता काळातल्या जंगलराजाचा मुद्दा पुढे करत त्यांनी एनडीए सोबत निवडणूक लढवली। यावेळी त्यांनी पूर्ण बहुमत मिळवलं आणि नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले। त्यानंतर 2010 मध्येही त्यांनी एनडीएच्या साथीने मुख्यमंत्री पद मिळवलं, पण त्यांनी हा कार्यकाळ पूर्ण केला नाही, कारण 2013 मध्ये भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यानं नितीश कुमार नाराज झाले। 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेवरती स्वार झालेल्या भाजपला बहुमत मिळालं, पण जेडीयूला फारशा जागा मिळाल्या नाहीत। त्यावेळी नितीश कुमारांनी मुख्यमंत्रीपद सोडलं आणि उरलेल्या कार्यकाळासाठी जितनराम मांझी यांना या पदावरती बसवलं। 2015 मध्ये नितीश कुमारांच्या जेडीयूने आरजेडी आणि काँग्रेस सोबत आघाडी केली, तिला महागठबंधन असं नाव देण्यात आलं। त्या निवडणुकीमध्ये महागठबंधन विजयी झालं आणि नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री, तर लालू प्रसाद यादवांचे पुत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले। पण हा कार्यकाळ सुद्धा ते पूर्ण करू शकले नाही। 2017 मध्ये तेजस्वी यांच्यावरती गैरव्यवहाराचे आरोप होऊन सीबीआय चौकशी सुरू झाल्यावरती नितीश कुमारांनी आरजेडी आणि महागठबंधनची साथ सोडली आणि एनडीएचा हात हातात घेतला। भाजपसोबत सरकार स्थापन करून ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले। पुढे 2019 ची लोकसभा निवडणूक जेडीयूने भाजपसोबत लढवली। त्यावेळी बिहारमध्ये 39 जागांवरती एनडीएचे उमेदवार विजयी झाले। त्यानंतर वर्षभरातच म्हणजे 2020 मध्ये झालेली बिहार विधानसभेची निवडणूक जेडीयूने एनडीए सोबतच लढवली। त्यावेळी भाजपने 74 जागा जिंकल्या, तर जेडीयूला केवळ 39 जागा मिळाल्या। तरीही भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं। 2 वर्षातच नितीश कुमार आणि भाजपमध्ये अंतर वाढलं। जेडीयू एनडीए मधून बाहेर पडल्यानं त्यांचं सरकार कोसळलं। मग नितीश कुमारांनी पुन्हा आरजेडी सोबत सरकार बनवलं आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद मिळवलं। नितीश कुमार मुख्यमंत्री होण्याची ही 8वी वेळ होती। त्यांचं हे सरकार जेमतेम 1.5 वर्ष चाललं। 2024च्या जानेवारीमध्ये नितीश कुमारांनी पुन्हा एकदा आरजेडीशी काडीमोड घेतला आणि लगेच भाजपशी घरोबा करत ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले। गेल्या 24 वर्षांमध्ये नितीश कुमार तब्बल 9 वेळा मुख्यमंत्री झाले, पण ते कधी आरजेडी काँग्रेस आघाडी सोबत गेले तर कधी भाजप आणि एनडीए सोबत राहिले। पक्षाची तत्व आणि विचारसरणीशी तडजोड करत राहिल्यामुळेच त्यांना प्रत्येक वेळी ही संधी मिळाली। मुख्यमंत्री पदासाठी सतत भूमिका बदलणाऱ्या नितीश कुमारांना यामुळेच पलटूराम असंही म्हटलं जाऊ लागलं। आता असं असलं तरी गेल्या काही काळापासून नितीश बाबूंना बिहारमध्ये सुशासन बाबू असंही म्हटलं जातंय, कारण या काळात त्यांनी स्वतःच्या पुढाकारातून आणि केंद्र सरकारच्या मदतीतून बरीच लोककल्याणकारी कामं सुरू केल्याचं म्हटलं जातं। महिलांना मोफत बस प्रवास, त्यांना पंचायतींमध्ये 50% आरक्षण, गावांमध्ये दारूबंदी, गुन्हेगारीवरती नियंत्रण, रस्ते, वीज, पाणी अशा सुविधांची निर्मिती, यामुळे सर्वसामान्य लोक आणि विशेषतः महिला वर्गामध्ये त्यांची लोकप्रियता वाढली आहे। त्याचा फायदा जेडीयू आणि एनडीएला या निवडणुकीमध्ये झाल्याचं दिसतंय। पण मधल्या काळात राजकीय सोयीसाठी नितीश कुमारांनी घरं बदलल्यामुळे त्यांची विश्वासार्हता कमी झाली, तरी त्यांच्या काळात बिहारचं प्रशासन बरंच सुधारल्याचं म्हटलं जातं। त्यामुळेच एनडीएच्या नेत्यांनी या निवडणुकीमध्ये पुन्हा जंगलराज पाहिजे की सुशासन असं विचारत सुशासनासाठी मतं मागितली आणि लोकांनीही त्यांना भरभरून मतं दिली। याचा अर्थ बिहारच्या लोकांना आता सुशासन आणि त्या माध्यमातून प्रगतीची आस लागली आहे। असं असेल तर एनडीएच्या नेतृत्वाला पुन्हा
नितीश कुमारांनाच मुख्यमंत्री करावं लागेल. पण जेडीयू पेक्षा जास्त जागा मिळवलेला भाजप यावेळी खरंच असं करेल का, हा प्रश्न आहे. भाजप आणि एनडीएने याआधी 4 वेळा नितीश कुमारांना समर्थन दिलंय. 2020 मध्ये आणि नंतर 2024 मध्येही आपल्या जागा जास्त असतानाही भाजपने नितीश कुमारांना मुख्यमंत्री पद दिलंय. यावेळीही भाजपचं संख्याबळ जेडीयू पेक्षा जास्त आहे. शिवाय एनडीए मधल्या लोकजनशक्ती पक्षाची सुद्धा ताकद वाढली आहे. आता आकड्यांचे फासे असे पडत आहेत की भाजपने मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच घ्यायचं ठरवलं तर नितीश कुमारांचा जेडीयू अन्य कोणत्याही पक्षासोबत हात मिळवणी करून सत्तेमध्ये येऊ शकणार नाही. त्या स्थितीमध्ये भाजप ज्याला मुख्यमंत्री करेल त्याला पाठिंबा देणं एवढंच नितीश कुमारांच्या हातात असेल. कारण विरोधी महागठबंधनने तेजस्वी यादव यांना अखेरच्या टप्प्यात का होईना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केलं होतं. पण एनडीएने नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवत असल्याचं सांगितलं. पण त्यांना पुढचं मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं नाही. गेल्या निवडणुकीमध्ये 74 जागा मिळवलेल्या भाजपला यावेळी जास्त जागा मिळण्याची खात्री असू शकते. त्यामुळं वेळ प्रसंगी सत्तेवरती दावा ठोकता येईल म्हणूनच कदाचित नितीश कुमारांचं नाव भाजपने जाहीर केलं नसावं असंही आता म्हटलं जातंय. मग आता भाजपने आपला मुख्यमंत्री बसवायचं ठरवलं तरी संधी कोणाला मिळू शकते हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. सध्याच्या घडीला नितीश सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले सम्राट चौधरी हेच दावेदार ठरू शकतात असं चित्र आहे. चौधरी हे आरजेडी मधून भाजपमध्ये आले आहेत. ते आरजेडीच्या सरकारमध्ये कृषी आणि नगरविकास मंत्री होते. कोयरी कुशवा जातीतून येणारे चौधरी हे भाजपमधील ओबीसींचे प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्यासोबत दुसरे उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांचंही नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे येऊ शकतं. ते विरोधी पक्षनेते तसंच विधानसभेचे अध्यक्षही होते. भूमिहार समाजातून येणारे सिन्हा हे पक्षाचे उच्च शिक्षित नेते आहेत. याशिवाय सध्या केंद्रात गृहराज्यमंत्री असलेल्या नित्यानंद राय यांचंही नाव ऐनवेळी पुढे येऊ शकतं. आणि त्यापुढची एक शक्यता म्हणजे जेडीयूने एनडीएसाठी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला आणि भाजपनेही आपल्या पक्षाकडे हे पद न घेता किंग मेकरच्या भूमिकेमध्ये राहण्याचा निर्णय घेतला तर सध्या केंद्रामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री असलेले लोकजनशक्ती पक्षाचे नेते चिराग पासवान यांच्या नावाचा विचार सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे तेजस्वी यादवांच्या समोर चिराग यांच्या रूपाने एका तरुण नेत्यालाच मुख्यमंत्री करून भाजप वेगळाच डाव सुद्धा खेळू शकतो. अर्थात त्या केवळ शक्यता आणि अंदाज आहेत. मुळात नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं नाही तर केंद्रातलं जेडीयूच्या पाठिंब्यावरती असलेलं सरकार अस्थिर होऊ शकतं. त्यामुळं भाजप ही रिस्क घेणार का हा सध्या कळीचा प्रश्न आहे. पण आपलाच मुख्यमंत्री करण्याचा भाजपने आग्रह धरला तर नितीश कुमारांची समजूत काढून किंवा त्यांना दिल्लीमध्ये सन्मानाचं पद देऊन भाजप सेटलमेंटही करू शकतं. त्या स्थितीमध्ये भाजपकडे मुख्यमंत्रीपद येणार हे पक्क झालं तर या पदावरती कुणाची वर्णी लागेल हे या पक्षातल्या एका नेत्याशिवाय कुणीच निश्चितपणे सांगू शकत नाही. आणि या नेत्याचं नाव म्हणजे नरेंद्र मोदी. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्याची निवड करतील तोच भाजपचा मुख्यमंत्री होतो हा इतिहास आहे. मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान आणि राजस्थानमध्ये वसुंधरा राजे मुख्यमंत्री होणार नाहीत हे स्पष्ट झाल्यावरती मग त्यांच्या जागी कोण होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. त्यावेळी दिल्लीहून भोपाळला आलेल्या पक्षश्रेष्ठींनी डॉक्टर मोहन यादव यांचं नाव जाहीर केलं तर जयपूरमध्ये वसुंधरा राजेंच्या हाती एक चिठ्ठी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी काढलेल्या आमदारांच्या फोटोमध्ये चौथ्या रांगेत असलेल्या एका नेत्याचं नाव त्यामध्ये होतं. हे नाव होतं भजनलाल शर्मा. भाजपमध्ये वर्षानुवर्ष काम करणाऱ्या पण तुलनेनं लो प्रोफाईल राहिलेल्या नेत्यांना मोदींनी थेट पुढच्या रांगेत आणून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरती आणून बसवलं. आता या स्थितीमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री होतील का, त्यांच्याऐवजी भाजपचा मुख्यमंत्री होणार असेल तर तो कोण असेल त्याविषयीची तुमचे अंदाज आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.